स्क्रीनवर पाहू शकता या दृश्यांमध्ये रस्त्याच्या त्या बाजूला जर बघितलं ज्या बाजूने गाड्या येत जात आहेत त्याच बाजूने एक व्यक्ती जी आहे ती मॅनहॉलमध्ये वाकून बघत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच मॅनहॉलमध्ये ती व्यक्ती पडल्याची सुद्धा माहिती मिळते। मॅनहॉल दुर्घटनेची सीसीटीव्ही समोर आलेली आहे। तुम्ही बघू शकता या रस्त्याच्या या बाजूला कचऱ्याचा ढीग पडलेला आहे तर रस्त्याच्या त्या बाजूला ज्या बाजूने गाड्या ये जा करतायत त्याच बाजूने मॅनहॉलमध्ये एक व्यक्ती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ती व्यक्ती पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला पाहण्यासाठी नागरिक सुद्धा तिथे जमा झाल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। जी व्यक्ती त्या मॅनहॉलमध्ये वाकून बघते त्याच मॅनहॉलमध्ये ती व्यक्ती जी आहे ती पडल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। जवळपास जी व्यक्ती मॅनहॉलमध्ये पडली आहे त्या व्यक्तीचं वय 45 वर्ष असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दुसरीकडे ही दुसरी घटना गेल्या 3 दिवसांपूर्वी घडली होती। झाड शाळेच्या बसवर कोसळलेलं होतं, यात एका विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू झाला। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये अनेक दुर्घटना घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर साकीनाका मॅनहॉलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू झालेला आहे, संताप सध्या व्यक्त केला जातो। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। मॅनहॉल दुर्घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। एकीकडे बचाव कार्य सुरू आहे मात्र बचाव कार्य सुरू असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर दुसरी दृश्य आपण जर पाहिली तर शाळेच्या बसवर जेव्हा ही शाळेची बस मुलांना घरी घेऊन जात होती दुपारच्या वेळेला त्या बसवर एक भलं मोठं झाड कोसळल्याची माहिती आहे आणि त्या झाड कोसळल्यानंतर त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी आहे। ही सगळ्यात मोठी दुर्घटना खरं तर मानली जाते। सध्या साकीनाका येथील खैरानी रोड सन्मान हॉटेल जवळ उघड्या मॅनहॉलमध्ये मोबाईलवर बोलत असलेली जी व्यक्ती आहे ती बोलता बोलता रस्त्यावर चालता चालता त्या मॅनहॉलमध्ये पडल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तुम्ही पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता सीसीटीव्ही समोर आलेला आहे। एकीकडे कचऱ्याचा भला मोठा ढीग तर दुसरीकडे ज्या रस्त्याला गाड्या ये जा करतायत ज्या रस्त्याला वाहतूक सुरू आहे त्याच रस्त्यावर एक मॅनहॉल आहे आणि मॅनहॉलमध्ये ती 45 वर्षीय व्यक्ती पडल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहू शकता आणि ती व्यक्ती पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी त्या व्यक्तीला पाहण्यासाठी गर्दी केली आणि मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुद्धा त्या ठिकाणी सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र हे सगळं घडत असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। तर मुंबईकरांचा जीव जात असताना जबाबदारी कुणाची हा सवाल आता उपस्थित केला जातोय। मॅनहॉल किती दिवस जीवावर उठणार असा ही सवाल आता विचारला जातोय। ही सगळ्यात महत्त्वाची 3 दिवसाच्या पावसात घडलेली ही दोन्ही दुर्घटना आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। मॅनहॉलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालाय तर दुसरीकडे एक झाड शाळेच्या बसवर कोसळलं आणि त्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे।